एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालेला आहे। शनिवारचा दिवस अपघाताची बातमी। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर एक भीषण अपघात झाल्याची बातमी येते। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात नेमका कुठे झालेला आहे तर 13 वाहनांचा एक्सप्रेसवेवर अपघात झालेला आहे। फक्त प्राथमिक माहिती समोर येते पण 13 वाहनांचा भीषण अपघात झालाय, त्यामुळे मोठी बातमी आहे ही। 13 वाहनांचा अपघात झालाय। बघा, दृश्य सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचली आहेत। किती गाड्यांचं नुकसान झालंय ते आपल्याला दिसतंय। 13 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। सगळा बोनेटचा चक्काचूर झालेला आहे। एकूण 13 गाड्या एकमेकांना येऊन धडकलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत आणि या 13 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। काय नेमकं घडलं ते आपल्याला कळेल, पण कदाचित पहिल्या गाडीनं अचानक ब्रेक दाबला आणि त्याच्या पाठोपाठ एकूण 13 गाड्या एकमेकांना आपटल्या असं आपल्याला म्हणता येईल। पण ही प्राथमिक माहिती आहे, हा अंदाज आहे। आपण बघूया नेमकं काय घडलंय। पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात झालाय। 13 गाड्या एकमेकांना धडकलेल्या आहेत। एका गाडीचा तर किती चक्काचूर झालाय बघा। अजून प्राथमिक माहितीत समोर आलेली आहे। अनेक गाड्यांचं नुकसान झालेलं आहे। किती जण जखमी आहेत, किती जीवितहानी झाली आहे हे आपल्याला समजेल। आमचे प्रतिनिधी विनय म्हात्रे यांना विचारूया। विनय, नेमका कुठल्या ठिकाणी हा अपघात झाला आणि कसा अपघात घडला? नक्की सुवर्ण, इथून मुंबई पुणे महामार्गावरती हा अपघात झालाय आणि आपण ज्यावेळी लोणावळ्यातल्या म्हणजे खंडाळ्याच्या घाटातून जेव्हा आपण घाट पार केल्यानंतर जेव्हा खाली उतरतो आणि जिथे पुढे जाऊन आपल्याला फूड मॉल लागतो, त्या फूड मॉलच्या अलीकडे हा अपघात झाला। आणि हा अपघात या घाटातून उतरताना, लोणावळ्यातून खाली उतरताना एक खूप मोठ्या प्रमाणात उतार आहे आणि या उतारावरतीच हा अपघात झाल्यामुळे तब्बल 12 ते 15 वाहनांचा थेट हा एकमेकांना धडकलेल्या आहेत। पण त्यामागे देखील अशा आणखी काही 8-10 गाड्या देखील एकमेकांना धडकल्या गेलेल्या आहेत। असं एकूण आता जी माहिती मिळाली ती एकूण 18 ते 20 वाहनं एकमेकांना धडकली गेल्याचे आहे। त्यामुळे पुण्याकडची जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली आहे। एका दुसऱ्या बाजूने ही वाहनं काढण्याचा प्रयत्न ट्रॅफिक पोलीस करण्याचा प्रयत्न करतात, परंतु संध्याकाळची वेळ आहे। आज शनिवारचा दिवस असल्यामुळे पुण्याकडे जाणारी संख्या विनय, मी तुम्हाला विनंती करेन, विनय तुम्ही असेच सोबत राहा। प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत आहेत। प्रशांत, नेमकं काय घडलंय? मुसळधार पाऊस आणखी त्याच ठिकाणी वाहनाचा एका वाहनधारकाचा चुकलेला नियंत्रण आणि याचमुळे प्रचंड मोठ्या पद्धतीनं सगळी वाहनं एकदम आढळली आणि तो अपघात इथं भीषण अंतर एक नाही, 2 नाही, तब्बल 13 वाहनांचं प्रचंड मोठं नुकसान आपल्या या ठिकाणी झालंय। त्याच्यामुळे कंटेनर आहे, प्रवासी वाहतूक करणारी वाहनं आहेत, या सगळ्यांचा क्षतिग्रस्त आहे। प्रशांत, आत्ता विनय सांगतायत एकूण 18 ते 19 गाड्या आहेत। मागेही काही गाड्या होत्या ज्या धडकल्या आहेत। एक गाडी दिसते जिचा पूर्ण चक्काचूर झालाय, काय सांगाल त्याविषयी? अच्छा, एक नाही तर 3 गाड्यांचा पूर्ण चक्काचूर झालाय, कारण कंटेनर मध्ये सुद्धा गाडी घुसलेली आहे आणि प्रचंड एकमेकांचा वाहनांचा कोलाहल झाल्यामुळे जो ब्रेक दाबला गेला, रस्ते पूर्ण ओले आणि प्रचंड मोठी गर्दी। खरं तर वीकेंड नसल्यामुळे या ठिकाणी आपल्याला दिसते आणि ही जात असतानाच या सगळी वाहनं एकमेकांवर आदळली। काही जणांना दुखापत सुद्धा झाली आहे, ही आता माहिती समजली आहे। तिथे अनेक लोक सुद्धा आता रस्त्यावर उतरलेले आहेत। पोलिसांना मदत कार्य करण्यासाठी पोहोचण्यासाठी सुद्धा अवघड होऊन गेलेलं आहे, कारण ज्या पद्धतीनं वाहनांनी पूर्ण रस्ता पूर्णपणे अडवलेला आहे आणि या ठिकाणी जवळपास 4 ते 5 किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत। एक जी जरी विनयने सांगितलं की 18 वाहनं झाली आहे, जी माहिती आपल्याला समजते की 13 वाहनांचं नुकसान झालेलं आहे, जे व्हिज्युअल्स आपल्यापर्यंत पोहोचले, पण ही संख्या अजून वाढू शकते अशा प्रकारची माहिती येते। अनेक वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला समोर येते। त्या ठिकाणी असलेल्या अनेकांशी आपलं बोलणं होतंय। मदत कार्य सुद्धा त्या ठिकाणी पोहोचणं अवघड झालेलं आहे। आता खरं तर एवढी वाहनांचा अपघात झाल्यामुळे ही वाहनं त्या रस्त्यावरनं दूर करणं, कारण पूर्णपणे प्रवाहित असलेला रस्ता आणि वीकेंड असल्यामुळे लोकांची प्रचंड गर्दी आहे, अनेक कुटुंब आहेत, त्याचबरोबर पाऊस सुद्धा चालू आहे। दरड कोसळण्याची भीती ज्या भागात सगळ्यात जास्त आहे त्याच ठिकाणी हा अपघात झाल्यामुळे अधिकाधिक हा विषय भीषण होत चाललाय असं आपल्याला नक्कीच म्हणेल। इट इज द बिगेस्ट ऍक्सिडेंट ऑन एक्सप्रेसवे असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। दत्ता फूड मॉलच्या ज्या अलीकडे ही घटना घडली आहे। सुवर्णा, प्रशांत, आणि दृश्यांवरनच कळतंय की जखमींची संख्या असणारे जीवित आणि जखमींविषयी काही कळू शकलंय? अद्यापर्यंत त्याची पूर्ण माहिती जरी समोर येत नसली तरी काही जणांना दुखापत या विषयात झाली आहे। गंभीर दुखापत झाली आहे का याची माहिती जरी अद्यापर्यंत पोहोचली नसली तरी काही 3 गाड्यांची, 3 वाहनांची, जी 3 कार आहेत
त्यांची परिस्थिती अत्यंत भीषण अपघात झालेला आहे. हा. कारण त्यामुळेच आतमध्ये बसलेल्या प्रवाशांचा जीव जो आहे तो संकटात आहे असं मानलं जात आहे. पण एक दिलासा देणारी महत्वाची गोष्ट आहे की अजूनपर्यंत कोणती जीवितहानी झाली आहे अशी माहिती अद्यापपर्यंत पोहोचली नाहीये. थोड्या वेळात या विषयातली अधिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. त्या ठिकाणी असलेल्या लोकांची सुद्धा आपण बोलू. प्रशांत, आपल्याला माहिती आपल्याला नक्की समजू अगदी शकते. प्रशांत, तुम्ही असेच सोबत राहा. स्वप्नील रास्ते सुद्धा आपल्या सोबत आहेत, त्यांच्याशी बोलूया. स्वप्नील, काय नेमकं घडलंय? आत्ताची काय परिस्थिती आहे? जखमी कोणी असतील तर त्यांना रुग्णालयात नेलं जात आहे का? काय अपडेट? हा, ऍक्च्युली पुण्यावरनं मुंबईला जाताना जो फूड मॉल लागतो दत्त स्नॅक्सवाला, त्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे त्याच्या अलीकडे तो ऍक्सिडेंट झालेला आहे. अच्छा. आणि जवळपास 13-14 गाड्या डॅमेज झाल्यात आणि 2-3 ट्रक एकमेकावरती आदळलेत आणि गाड्या पण म्हणजे खूप डॅमेज झाल्या. तर त्यात जीवितहानी झाली असं वाटत नाहीये, पण अँब्युलन्स मधनं घेऊन गेलेत पुढच्या दिशेने त्यांना. अच्छा. हे पटापट तिथे बऱ्यापैकी लवकर मदत कार्य झालेलं आहे, पण खूप मोठा ऍक्सिडेंट झाला आणि त्या रस्त्यावरती सलग पुढे अजून 2-3 वेगवेगळे ऍक्सिडेंट दिसलेत आम्हाला. अच्छा स्वप्नील, तुम्ही कुठून कुठे जात होतात जेव्हा तुम्हाला हे सगळं निदर्शनास आलं? आम्ही पुण्यावरनं मुंबईला जात होतो. अच्छा. आणि कशामुळे, म्हणजे तिथे काही तुम्हाला ऐकू आलं की कशामुळे पहिला अपघात हा एवढ्या 13 गाड्या एकमेकांना धडकल्या? कसा अपघात झाला काही कळू शकलंय? बहुतेक मोठा जो बंपर जो होता ना ट्रक, त्याचा ब्रेक फेल झाला असं ऐकण्यात आलं तिथे. आणि त्यामुळे मग बऱ्याच गाड्यांना उडवलं आणि 2-3 ट्रक सुद्धा एकमेकावरती आदळलेले दिसले आणि गाड्या तर बऱ्याच तिथे डॅमेज झालेल्या दिसल्या आम्हाला. अच्छा, म्हणजे अनेकदा असं बघायला मिळतं की पहिली गाडी जी असते तिने जर अचानक ब्रेक दाबला तर मागच्या सगळ्या गाड्या येऊन धडकतात, पण तसं झालेलं नाहीये, अपघातच झाला. वाटत आहे तसं नाही वाटत आहे. हा. आणि स्वप्नील, काही अंदाज तुम्ही बघितलं किंवा बोलला असाल तर किती जण साधारण जखमी झालेले आहेत किंवा काही तसं कळू शकलंय? नाही, आकडा तरी नाही कळला, पण आम्ही ज्यावेळेस पोहोचतो त्यावेळेस अँब्युलन्स मधनं घेऊन जात होते. जस्ट 5 मिनिटं अगोदर झालेला वाटतं आम्हाला ऍक्सिडेंट. तो आम्ही पोहोचायच्या अगोदर एक 5-10 मिनिटं. अच्छा. आणि मग नेमकं लोकेशन काय आहे? कुठे नेमका हा अपघात घडलाय? आपलं दत्त स्नॅक्स जे लागतं ना आपल्याला पुण्यावरनं मुंबईला येताना, तो फूड मॉल लागतो मॅकडोनल्ड्स वगैरे, त्याच्या अलीकडचा जो बोगदा आहे त्या बोगद्याच्याच तिथे, म्हणजे काही गाड्या बोगद्या तरी अडकलेल्या आहेत आणि बोगद्याच्या जस्ट अलीकडे 100 मीटर असा तो ऍक्सिडेंट झाला. मला कल्पना आहे की तुम्ही थांबू शकला नसाल, कदाचित तिथून बाहेर पडला असाल कारण अडकू शकाल तुम्ही म्हणून, पण तिथल्या कुणाशी तसं थोडंसं मदत कार्य तिथे, पण नंतर शेवटी सगळ्यांनी सांगितलं की आता गाड्या खूपच जाम झाला होता ना. जाम झाला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण मग तुमचं तिथल्या प्रत्यक्षदर्शी कुणाशी काही बोलणं होऊ शकलं किंवा जे मदत करत होते त्यांच्याशी काही बोलणं होऊ शकलं? बोलणं म्हणजे तिथे मदत करताना जे काय समजलं तेवढं, बाकी विशेष अजून काही बोलणं नाही. पण मदत कार्य लगेच ताबडतोब अवेलेबल झालं असं एकंदरीत लक्षात येतं. अच्छा. आणि तुम्ही जसं म्हणताय स्वप्नीलजी की पहिला जो मोठा ट्रक होता त्याने ब्रेक फेल झाल्यामुळे अनेक गाड्यांना उडवलंय, असं झालंय का? असं म्हटलं जात आहे तिथे, असं वाटतं, बघून सुद्धा तसं वाटतंय. कारण अनेक गाड्यांचा अक्षरशः चक्काचूर झाला, म्हणजे काही गाड्यांचे बोनेट, काही पूर्ण गाड्या चक्काचूर झालेल्या आहेत. अगदी पूर्ण, म्हणजे 3-4 गाड्या तर पूर्ण फाटलेल्या आहेत, म्हणजे काहीच राहिलेलं नाही. नक्की तुम्ही, मी विनंती करेन स्वप्नीलजी असे सोबत राहा तुम्ही.